नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 1 मार्च 2025। आपला पुढील हवामान अंदाज 15 मार्चपर्यंत म्हणजेच पुढील 15 दिवसाचा अंदाज आहे। तर या कालावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे का, कुठे किंवा जास्त स्वरूपामध्ये किंवा कमी स्वरूपामध्ये, हे आपण या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत। तर तात्पूर्वी आपल्या शेतकऱ्यांसाठी एक संकट म्हणावं लागेल तुम्हाला। ही तुम्हाला माझ्या पाठीमागे ज्वारी दिसत असेल, याच्यामध्ये हरभरा होता, हरभरा काढणं झाला, आता ज्वारी। इतकं डुकरं येत आहेत इथं। आणि ज्वारी पाहितले तर ज्वारी ही पातळ ज्वारी आणि कणसाला एकदम भरलेली ज्वारी ही तुम्ही पाहू शकता। पण डुकरांनी ज्वारी ठुली नाही ज्वारी। तर अशी झालेली एक शेतकऱ्यांची स्थिती झाली। उत्पन्न मुलाण्याचा आणि खर्च देशमुखाचा आमचा इकडे असं मन आहे। त्या प्रकारे म्हणजे ह्याला जर कंपाऊंड जर ह्याला जर कंपाऊंड जाळीचं जर करायचं झालं तर परवडत नाही। त्यासारखी ज्वारी निघत नाही। ज्वारी ही एकरी साधारणतः समजा अशी जर ज्वारी असेल किंवा शेतकऱ्यांनी जर ज्वारी पेरलेली असेल किंवा त्यामध्ये एकरामध्ये ज्वारी असेल तर त्याच्यामध्ये 4 ते 5 पोते ज्वारी एकरामध्ये निघते आणि त्याला 2 ते 3 हजार रुपये खर्च एकरामध्ये लागतो। अशा प्रकारे स्थिती शेतकऱ्याची झालेली आहे, म्हणजे त्यालाच आपण इकडे म्हणतात। आणि ही जर पातळ ज्वारी, आता हिला जर ठेवायचं जर म्हणलं, हिला जर कंपाऊंड करायचं म्हटलं जाळीचं, तर हिला याच्यामध्ये एकरामध्ये फक्त 1 ते 2 पोते ज्वारी होईल। आणि खर्च जर पाहिलं तर 2 ते 3 हजार रुपये खर्च येतो याला कंपाऊंड करायचं म्हणलं तर। म्हणजे त्यालाच म्हणतात आमच्या इकडं उत्पन्न मुलाण्याचा आणि खर्च देशमुखाचा। अशा पद्धतीची स्थिती झाली शेतकऱ्यांची, खूप वाईट स्थिती शेतकऱ्यांची। एकीकडे निसर्ग जर चांगला असेल तर ते शेतकऱ्याला, तर दुसरीकडे रानडुकरं आहे, तर रानडुकरामुळे शेती काही पीक एवढं हाताशी आलेलं पीक हे रानडुकरं ठेविनात, या असे सुळसुळाट झालं। प्रत्येक ठिकाणी रानडुकरं आहेत। रानडुकरामुळे काय झाले की कुठल्याही पिकाचं नुकसान करत आहेत। त्यामध्ये ज्वारी असेल, गहू सुद्धा, कुठलंही पीक असो, रानडुकरं ऊस सुद्धा ह्यामध्ये सुद्धा नुकसान करतात। आज तर वातावरण महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही, कोरडे वातावरण आहे। तर उद्या मात्र पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये उद्या मात्र पावसाची शक्यता आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये, ह्या 3 जिल्ह्यामध्ये उद्या पावसाची शक्यता आहे। अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। ज्या प्रकारे तिथं मागं 3-4 दिवसापूर्वी पाऊस पडलेला होता, तशाच प्रकारे अवकाळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उद्या तिथलच्या शेतकऱ्यांनी मात्र सावध राहायचं आहे का। आणि जे आहे की लो प्रेशर, समुद्रामध्ये एक लो प्रेशर जात आहे, त्यामुळे हा पाऊस येत आहे। आणि इतर जर पाहिलं वातावरण तर मराठवाड्यामध्ये वातावरण कोरडे राहणार आहे। तसेच दक्षिण महाराष्ट्रामधील जे सोलापूरपासून जो खालचा भाग आहे म्हणजे पूर्वेचा भाग, त्या भागामध्ये सुद्धा वातावरण कोरडे राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये वातावरण कोरडे राहणार आहे आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा वातावरण कोरडे राहील। तसेच विदर्भामध्ये सुद्धा वातावरण कोरडे राहणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांसाठी जर पाहिलं तर पावसाची शक्यता त्या 3 जिल्हे वगळता पावसाची शक्यता कुठेही नाही। आणि पीक काढणीसाठी जर पाहिलं तर हा सध्या जर पाहिलं कालावधी, तर पीक काढणीचा कालावधी 10 वर्षामध्ये अशी वातावरण होते की 10 वर्षामध्ये एवढं कधी ना कधी तरी म्हणजे सुग्या येत असे त्यावेळेस पाऊस येत होता। पण या 10 वर्षातील रेकॉर्ड तुटले गेलेलं आहे की आतापर्यंत 2 महिन्यामध्ये अजून आपल्या राज्यामध्ये पाऊस आलेला नाही आहे। आणि पावसाचं प्रमाण जर पाहिलं आपल्या भारतामध्ये तर सरासरी ह्या 2 महिन्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊसमान अत्यंत कमी अवकाळी पाऊस पडलेला आहे। हा पाऊस 60 ते 70% पाऊस अवकाळी पाऊस कमी पडलेले आहे। आणि त्यामध्ये जर महाराष्ट्राचं जर पाहिलं आपण तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 90 ते 95% पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडलेला आहे। अवकाळी पाऊस हा 2 ते अडीच महिन्यातील। तर अशा प्रकारे वातावरण आहे। तर पुढेही 15 दिवसापर्यंत कुठेही पावसाची शक्यता नाही आहे। 3 जिल्हे वगळता उद्याच्या ह्या 3 जिल्ह्यामध्ये उद्या मात्र पावसाची शक्यता आहे 3 जिल्ह्यामध्ये। त्यामध्येच अजून डबल सांगतो, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये, म्हणजे दक्षिण कोकणामध्ये, आणि गोवा या गोवा राज्यामध्ये पणजी, तिथे सुद्धा पावसाची शक्यता आहे। आणि ढगाळ वातावरण थोडेफार प्रमाणामध्ये सोलापूर, नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील, अंशतः ढगाळ वातावरण, पण त्यातून मात्र पावसाची शक्यता नाही आहे। तर हा झाला आपला अंदाज। तर माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।